पावसाळा हा एक असा ऋतू आहे जो सर्वांनाच आवडतो। वर्षभर आपण वाट पाहत असतो ते म्हणजे जून महिन्याची। जून महिन्यात पाऊस चालू होताच सगळीकडे हिरवळमय आणि आनंदाचे वातावरण होते। 2024 मधील जून महिन्यातील आपला पहिला ट्रेक म्हणजे ताहुली पीक। सह्याद्रीमध्ये भटकंती करत असताना आपल्याला अनेक अनुभव बघायला भेटले। ताहुली हा पीक कल्याणपासून 15 किलोमीटरवरती असून हा शिखर माथेरान या डोंगर रांगांमध्ये येतो। कुसवली हे गाव ताहुली शिखराचे मेन लोकेशन आहे। याच गावातून आपल्याला ताहुली शिखरावर जाण्याची वाट भेटते। जर तुम्ही ताहुलीला येत असाल तर तुम्हाला मलंगड रोड मार्गे यावं लागेल। तर 2 रस्ते, एक अंबरनाथपासून आहे आणि एक श्री मलंगड रोड मार्गे। नेवळपासून सरळ यायचं, सरळ आल्यानंतर ताहुलीसाठी एक गाव लागतो, तो आहे हा कुसवली गाव। आणि येण्यापूर्वी हा इथे एक टपरी आहे, तर ही टपरी तुम्ही लक्षात ठेवा आणि इथून तुम्हाला लेफ्ट मारायचा। लेफ्ट मारल्यानंतर एक 2-3 मिनिटानंतर तिथून हा सरळ वाट आहे, त्यानंतर ट्रेक चालू होते। सो या रस्त्याने आपण कंटिन्यू करूया। कल्याणपासून श्री मलंगड बस घेऊन बस आपल्याला कुसवली या गावात सोडते, ज्याचे चार्जेस फक्त 20 रुपये एवढे आहे। पावसाळा चालू झाला आणि ही आमची पावसाळ्यातली पहिली ट्रेक आहे। आपल्यासोबत आज सनी पवार आणि विशाल आव्हाड नाशिककर। हे मंदिर बघा केवढं भारी आहे। येथे जाण्याचे 2 मुख्य वाट म्हणजे अंबरनाथ आणि कल्याण। अंबरनाथ या मार्गाने 4 तासांची ट्रेकिंग करून आपण शिखरावरती पोहोचतो। तसेच कल्याणमध्ये असलेले कुसवली गाव, या गावातून शिखरावरती जाण्यास फक्त 2 तास लागते। सो हा आहे ताहुलीगड आणि हा कोणता अवतार आहे मगाशी दाखवला? ब्राह्मण। हा आहे ब्राह्मणगड। सो तुम्ही बघितलं असेल कोणता तो कुसवली गावापासून आपण लेफ्ट मारल्यानंतर सरळ इथे येतो। इथे आपण लास्ट आपला हा स्टॉप आहे आणि तुमच्यासाठी हे बघा हा समोरचा काय बोलतात टॉवर आहे। हा एक बोलतात ना, काय बोलतात त्याला, साइन, एक साइन आहे। तुम्ही येत असाल तर शेवटचा हा टॉवर लक्षात ठेवा। या टॉवरच्या राईट साइडने आपल्याला पीक वरती जाण्याची वाट भेटते। तुम्हारा नाम बताओ? बिट्टू कुमार। और पनवेल से? और तुम? मैं भी पनवेल से। मेरा नाम आदित्य। और प्रॉपर रहने के लिए? प्रॉपर में रहने वाला राजस्थान का। अच्छा। मैं पटना से हूँ। मेरा नाम है शुभम, मैं अलवर राजस्थान से हूँ। ओके। हे बघा टॉवरच्या बरोबर हा बाजूलाच रस्ता आहे आणि समोर हा डोंगर आहे। तर या वाटेने आपल्याला असं सरळ जाऊन राईट मारायचं आहे असं, आणि तिकडे मंदिर लागतो एक। सो आम्ही रस्ता चुकलेलो, आम्ही त्या साईडला गेलेलो। तो टॉवर दिसतोय, तर टॉवरच्या पण खाली गेलेलो, बट आम्ही रिटर्न आलो। त्याच्यानंतर हा दादा दिसला आम्हाला, त्याने आम्हाला इथपर्यंत सोडला आम्हाला। सो इथे एक वरती मंदिर आहे, शिवचं मंदिर आहे। तिथपर्यंत नाही जाऊ शकलो तरी चालेल, बट त्या मंदिरापर्यंत आम्ही जाऊन येणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ इनपर्यंत बघा। ताहुली उर्फ दादिमा हा शिखर 3487 फूट उंचीवर असून या डोंगरावरती एक सुंदरसे महादेवाचे मंदिर आहे। काही वेळानंतर तुम्हाला हे असे मार्किंग लागेल आणि ते लिहिले मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता। सो जस्ट आपण ट्रेकिंग चालू केली। सो काही वेळानंतर आम्हाला जो वे आहे तो करेक्ट भेटला आणि त्या वेने येताना आम्हाला एक वॉटरफॉल लागला, खूप सुंदर आहे। इथे ही पुरा आनंद घेत होते या वॉटरफॉलचा, जे बाहेरून आले। आणि असं काय आहे, वा। ट्रेकिंग चालू करताच तुम्हाला सुद्धा असे ॲरो बघायला भेटतील। याच ॲरोच्या साहाय्याने एक एक पाऊल टाकून आपण शिखरावरती पोहोचणार होतो। पावसाळ्यामुळे सगळीकडे हिरवळमय वातावरण झाले होते। याच हिरवळमय वातावरणामध्ये आपल्याला नवीन नवीन झाडे आढळून येतात। आमच्या गावाला ना याला चिरकी बोलतात। पाठीमागेच तो आहे मलंगड आणि दृश्य खूप सुंदर झालेत। आणि आमच्या समोर तिथे आहे, हे बघा इथे मंदिर आहे, शिवचं मंदिर आहे। आणि त्याच्या पुढे तिकडे ताहुली पीक आहे। आणि हा नजारा बघा केवढा भारी वाटतोय।
त्यामध्ये आमच्या या विशाल भावानी स्लीपर घालून आलाय आणि तो थकलाय पूर्ण. तुम्ही त्याची एनर्जी बघू शकता, तो मध्येच थकलेला. बट त्याला आम्ही प्रोत्साहन करून इथपर्यंत आणलं आणि आता थोडंच राहिलं त्या मंदिरापर्यंत. चला. वर्षभर आम्ही गडमित्रे वाट बघत असतो ते म्हणजे या क्षणाची. एवढ्या सुंदरमय वातावरणामध्ये मन मोहक होऊन जाते. हा नजारा केवढा ब्युटिफुल आहे, खूप सुंदर आहे, आकर्षण केंद्र पूर्ण आकर्षित आहे. आणि पाठी तुम्ही बघितलं असेल पूर्ण हिरव्या रंगाची चादर पसरली डोंगरावरती, जस्ट आता आपला पावसाळा सुरू झाला. हे बघा, हा समोर तुम्हाला दिसतोय तो आहे मलंगड. आणि आम्ही लास्ट इथपर्यंत गेलेलो आणि त्याच्यानंतर तिथे एक 10 फुटाचा पाईप आहे, बट तो खूप रिस्की आणि खाली डायरेक्ट दरी आहे. आणि तिकडे जायचं बोललं तर रोपवे वगैरे हार्नेस वगैरे लागतो. ते लास्ट टाइम आमच्याकडे नव्हते आणि मी व्हिडिओ वगैरे ब्लॉग बनवलेला, बट सिस्टममध्ये ठेवलेला मी आणि तो पूर्ण माझा सिस्टम होता पूर्ण रिसेट झाला, त्यामुळे सगळे व्हिडिओ उडाले माझे. आणि आता आपण चाललो आहे तावली पीकला. आणि या तावली पीकला जाताना काही असं सुंदरशी वाटे. जाताना हा बाजूला आपला मलंगड लागतो. तर काहीच वेळात आपण त्या शिवमंदिराकडे पोचणार आहे. सो हे आहे मंदिर आणि इथे ना याला चित्तूर बोलतात आणि खट्टा मिठ्ठा पण बोलतात. ते लाल आणि काळे असतात. तर करवंद तर आम्हाला भेटली नाही, कारण इथं खूप करवंदाची झाडं लागली. तर आम्ही इथे हे ट्राय करणार आहे. ट्राय म्हणजे लहानपणी खूप खाल्लेले मी. दाबून खाल्ले लहानपणी. 1.5 तासाच्या ट्रेकिंग नंतर आम्ही मंदिराजवळ पोहोचतो. या मंदिराच्या आजूबाजूस सगळीकडे शांतता होती. यामध्ये कानावर एक धून ऐकू येत होती, ती म्हणजे नम पार्वती पते हर हर महादेव. ज्यावेळेस ट्रेकिंगला जातो त्यावेळेस मी घरातून जेवण आणतो. मला बाहेरचं ॲक्च्युली जास्त आवडत नाही. आणि आपल्याकडे चपाती आणि मम्मीने दिली कोबीची भाजी आणि तिघांमध्ये फक्त 3 चपात्या आणि या हळूने पहिलेच घेतलंय. तर चालू करूया. वजन एक बळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. ओके. सो मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. सो असा आपला काही होता तावली पीक तर पुढेच राहिला. त्याच्या पहिले एक शिव मंदिर लागतं. आम्ही तिथेच आलो आणि जस्ट तिथे दर्शन वगैरे घेतलं. आता वाजले आहेत 4:45 आणि आम्ही रस्ता भटकल्यामुळे आम्ही दुसरीकडे गेलो आणि रिटर्न येता आम्हाला खूप वेळ लागला. इथून तावली पीक एक 1.5 तासाचा काहीतरी आहे, 1-1.5 तास लागतो तिथे जाता. बट तिकडे गेल्यावर आम्हाला परत टाईम होणार खाली उतरता. त्यामुळे आम्ही इथे दर्शन घेऊन रिटर्न उतरणार आहे. सो व्हिडिओ आपण इथे संपूया, ठीक आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मित्रांनो, बाय बाय. जय शिवराय. हर हर महादेव.